आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्सलाच आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, वर्तमान काळ. ज्या गोष्टी आपल्याला ज्या वाक्यामध्ये काम हे चालू आहे या स्थितीत आढळते, आपण त्याला काय म्हणू शकतो, वर्तमान काळ. त्याच्यामध्ये आपले एकूण 4 प्रकार पडतात. एक इंडिफिनिट, नंतर दुसरा परफेक्ट, तिसरा कंटिन्युअस आणि चौथा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता या चारीबद्दल माहिती मी मागच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलेली आहेच. ठीक आहे, त्याबद्दल अजून माहिती जर घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक पाठवतो. ती पहिले व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतरच हा तुम्ही परफेक्ट टेन्सचा व्हिडिओ बघा. त्यामध्ये आपण आता हे 4 टॉपिक आपण सविस्तररित्या समजून घेणार आहोत. तर त्या पहिले आपल्याला काय बघायचं आहे, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय. प्रेझेंट टेन्स एक उदाहरण घेऊन आपण बघू. ज्या वाक्यामध्ये क्रिया ही चालू दिसते, काम हे चालू दिसते वर्तमानामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये ते काम चालू दिसत आहे आपल्याला, तर त्या गोष्टीला आपल्याला काय म्हणावं लागेल, प्रेझेंट टेन्स. त्याच्यामध्ये मग ते चालू दिसते, नंतर कदाचित एक तर अनिश्चित असते, जसे आपले 4 टॉपिक दिलेले. इंडिफिनिट म्हणजे मी काय मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, अनिश्चित. परफेक्ट म्हणजे पूर्ण, काम हे जस्ट पूर्ण झालेलं असेल त्याला पण आपण वर्तमान काळ म्हणू शकतो. आता हे आपण समोर बघणारच आहोत. आता जसं की एक उदाहरण बघू. आय लाईक ॲपल्स. आय लाईक्स ॲपल्स. आता आपल्याला काय, सफरचंद हा आपल्याला फळ आवडतो. ठीक आहे, तो सध्याच्या स्थितीमध्ये आवडतो, समोरही आवडणार आणि भूतकाळामध्येही तो आवडतो. म्हणजे काय, क्रिया ही काय दिसत आहे आपल्याला, आवडण्याची ही काय दिसत आहे, चालू दिसत आहे. तर आपल्याला याला काय म्हणू शकतो, प्रेझेंट टेन्स. याच्यामध्ये अजून खूप सारे टॉपिक आहेत, ते पण आपण नंतर बघणार आहोत. नंतर एक दुसरं उदाहरण बघू. माय मदर कुक डिलिशियस फूड. ठीक आहे, माझी आई खूप स्वादिष्ट जेवण बनवते. ती भूतकाळातही बनवत होती, आताही बनवते आणि समोर चालूनही बनणार. ही क्रिया काय, स्वादिष्ट जेवण बनवण्याची, ही कशी आहे, चालू आहे. पहिले पण चालू होती, आत्ता पण चालू आहे आणि सध्याच्या स्थिती पण चालू आहे आणि समोरही चालू आहे. ठीक आहे, तर आपल्याला या वाक्याला काय म्हणता येईल, वर्तमान काळ. अशा ज्या गोष्टी ज्या वर्तमानामध्ये किंवा सद्यस्थितीमध्ये त्या गोष्टी आपल्याला चालू दिसत आहेत, जसं वर्तनामध्ये ते आपल्याला जाणवत आहेत, अशा गोष्टीला आपण काय म्हणू शकतो, प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्सचा पहिला टाईप बघणार आहोत आपण, इंडिफिनिट टेन्स. इंडिफिनिट टेन्समध्ये आपल्याला काय बघावं लागेल, आता बघू आपण. पहिला टॉपिक आपला इंडिफिनिट म्हणजे प्रेझेंट इंडिफिनिट टेन्स. म्हणजे आपल्याला याला मराठीमध्ये काय म्हणता येईल, अनिश्चित वर्तमान काळ. आपण याला मराठीमध्ये असं म्हणू शकतो. आता त्याच्यामध्ये एक प्रत्येक इंडिफिनिटमध्ये, परफेक्टमध्ये, कंटिन्युअसमध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये एकूण त्याचेही 4 प्रकार पडतात. जसं की प्रत्येक याचे एक अफर्मेटिव्ह, एक वाक्य कोणतं असते आपलं, होकारार्थी किंवा विधानार्थी म्हणू शकतो आपण त्याला. दुसरं नकारार्थी. वाक्याचे प्रकार सांगत आहे मी. एक नकारार्थी असते, इंटरगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी. ठीक आहे, प्रश्नार्थी, आणि याला पण प्रश्नार्थीच म्हणतात, फक्त याचा थोडा डिफरंट आहे, ते मी तुम्हाला नंतर व्हिडिओच्या आखरीमध्ये सांगतो. आता बघू पहिले आपण प्रेझेंट इंडिफिनिट टेन्समध्ये आपल्याला काय, अफर्मेटिव्हचं वाक्याचं एक फॉर्म्युला बघू. म्हणजे आपल्याला होकारार्थी वाक्य कसं बनवता येईल, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट मेन वर्बचा पहिला फॉर्म, नंतर इस किंवा इयस हा प्रत्यय लागेल, नंतर प्लस ऑब्जेक्ट लागेल. हा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, लक्षातच ठेवायचा आहे. ठीक आहे, फक्त आपल्याला टेन्समध्ये 100पैकी 1% अशी बाजू राहील की जी आपल्याला पाठांतर करावी लागेल. त्या बाजूमधला हा 1% म्हणजे हा फॉर्मॅट झाला. हे आपल्याला काय करावं लागेल, पाठच करावं लागेल. पण ते पाठ होण्यासाठी आपल्याला सुरुवातीला त्याचा बेस पक्का करणं गरजेचं आहे. जसं की पहिले तुम्हाला अफर्मेटिव्ह म्हणजे काय आणि प्रेझेंट टेन्स म्हणजे काय हे पूर्ण खोलवरून समजून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला हा फॉर्म्युला पाठ करण्यासाठी काही तेवढा अवघड जाणार नाही. आपल्याला अफर्मेटिव्हचा पहिला फॉर्म्युला काय म्हणते, सब्जेक्ट मेन वर्बचा पहिला फॉर्म,
नंतर एस किंवा ESचं प्रत्यय लागते, नंतर ऑब्जेक्ट लागते. आता या फॉर्म्युल्यानुसार आपण एक वाक्य बघू, एक उदाहरण बघू, जेणेकरून तुम्हाला अजून जास्त सोपं जाईल. आता उदाहरण आहे आपल्याकडे. वाक्य हे मी मराठीमध्ये लिहिलं. आता मराठीमध्ये का लिहिलं याचंच आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. आता मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, पण कशामध्ये, अफर्मेटिव्हमध्ये, होकारार्थी. कुणाल माझ्यासोबत राहतो, काय आहे, काहीतरी एक विधान दिलेलं आहे, काहीतरी मला सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये निगेटिव्हपणा नाही आहे, फक्त होकार. काहीतरी या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसते, पॉझिटिव्हपणा दिसते. जर कुणाल माझ्यासोबत राहत नाही असं जर लिहिलं असतं तर तो वाक्य काय झालं असतं, आपलं निगेटिव्ह झालं असतं. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कुणाल माझ्यासोबत राहतो हे काय झालं, आपलं होकारार्थी वाक्य. आता आपल्याला यालाच आपले इंग्लिशमध्ये तयार करायचं असं, तर फॉर्म्युला काय म्हणते आपला, सब्जेक्ट. या वाक्यामधला सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट कोणाबद्दल बोललेलं आहे आपल्याला, कुणालबद्दल. ठीक आहे. तर सुरुवातीला सब्जेक्ट लिहून घ्या, कुणाल लिहिला. नंतर मेन वर्बचा पहिला फॉर्म. क्रिया कोणती घडत आहे वाक्यामध्ये, वर्ब म्हणजे क्रियापद. वर्ब आता माहीत करून घ्यायचा असेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. वर्बचा व्हिडिओ एक वेगळा बनवलेला आहे, त्यासाठी तुम्हाला वर्ब म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता कुणाल माझ्यासोबत राहतो, वर्ब. आता वाक्यामधला वर्ब काय सांगते, क्रिया कोणती घडत आहे, सोबत राहण्याची क्रिया घडत आहे. तर सोबत राहणे आपण याला इंग्लिशमध्ये काय म्हणू, लिव म्हणू. ठीक आहे. लिव म्हणजे सोबत राहणे. आता त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये काय म्हणते, यस किंवा ESचा प्रत्यय. आता इथं ऑलरेडी लागून आहे, शब्दाच्या शेवटी जर ई लागून असेल तर तिथं यस लावायचा. तर शब्दाच्या शेवटी ई लागून नसेल तर तिथं ES लावायचा. आता लिवच्या जागी ई अखेरीला ऑलरेडी आहे, तर आपल्याला इथं काय लावायचं आहे, यस लावायचं आहे. नंतर ऑब्जेक्ट काय म्हणते, याच्यातलं ऑब्जेक्ट कोणतं आहे, क्रिया घडत कोणासोबत आहे, कुणाल कोणासोबत राहत आहे, माझ्यासोबत. कुणाल लिव्स विथ मी. हे झालं आपलं वाक्य. काय केलं आपण, या फॉर्म्युल्याच्या आधारावर हे वाक्य आपलं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं, सोपं आणि सरळ. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, पहिले अफर्मेटिव्ह प्रेझेंट टेन्स म्हणजे काय समजून घेऊन त्याचा फॉर्म्युला लर्न करून ठेवावं लागेल. फक्त तुम्हाला एवढंच काम लागतं. काही गोष्टी इंग्लिश ग्रामर जर समजून घ्यायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला पाठांतरच कराव्या लागतील. पण पाठांतर करण्यासाठी पण एक सोपी पद्धत कोणती आहे, त्यासाठी तुम्हाला त्याच्या सखोल जाऊन तुम्हाला अभ्यास करावा लागेल की अफर्मेटिव्ह काय. पाठांतर म्हणजे सुरुवातीला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अफर्मेटिव्ह काय, निगेटिव्ह म्हणजे काय, तेच तुम्हाला अखेरच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल. आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी शुअर सांगतो, प्रेझेंट टेन्समधला कोणताही कितीही अवघड जरी पार्ट असला एक्झाममध्ये तर तुम्ही इझी सोडू शकाल. त्यासाठी तुम्हाला काय करावं आहे, व्हिडिओ अखेरपर्यंत पाहायचा आहे. तसंच सब्जेक्ट मेन वर्ब झाला. नंतर बघू निगेटिव्ह. आता निगेटिव्हचं आपल्याला काय म्हणता येईल, आता निगेटिव्ह आपलं अफर्मेटिव्ह आपण होकारार्थी सांगितलं, कुणाल माझ्यासोबत राहतो. आता आपण एक मराठीमध्ये उदाहरण घेऊ, कुणाल माझ्यासोबत राहत नाही. कुणाल माझ्यासोबत राहत नाही. आता हे वाक्य झालं आपलं काय म्हणते, निगेटिव्ह झालं. तर आपल्याला याला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये करायचं आहे. आता निगेटिव्हचा फॉर्म्युला सब्जेक्ट डू किंवा डज लावायचा, नॉट लावायचा, नंतर ऑब्जेक्ट. या गोष्टी तुम्हाला काय करायला पाठच करावं लागेल. निगेटिव्ह म्हटलं तर डू, डज आणि नॉट मधातनी घुसून द्यायचा म्हणजे द्यायचा. नंतर इथं पॉझिटिव्ह म्हटलं तर आपल्याला काहीच जोडायचं काम नाही, फक्त सब्जेक्ट मेन वर्ब नंतर ऑब्जेक्ट. यस कुठे लागतो, कुठे लागत नाही. ठीक आहे. तर कुणाल माझ्यासोबत राहत नाही, आपण याला जर इंग्लिशमध्ये करायचं असेल तर काय करायचं आहे, सब्जेक्ट कोणता आहे आपला, कुणाल. ठीक आहे. आता राहिला प्रश्न आपल्याला या वाक्यामध्ये डू वापरायचा की डज वापरायचा. डू वापरायचा तर डज वापरायचा. तर याचा एक मेन टॉपिक ठेवायचा. जर वाक्यामध्ये जर व्यक्ती हा सिंग्युलर असेल, एकवचनी असेल तर आपल्याला तिथं काय वापरायचा, डज वापरायचा. जर वाक्यामध्ये जर व्यक्ती अनेकवचनी असेल, प्ल्युरल असेल तर तिथं आपल्याला काय वापरायचा, डू वापरायचा. आता या वाक्यामध्ये कुणाल जो आहे काय किती आहेत, एकच आहे, एकाच व्यक्तीबद्दल बोललात. डू म्हणजे
प्लुरल आणि डज म्हणजे सिंग्युलर या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. डू कुठे वापरायचं आणि डज कुठे वापरायचं याच्यामध्ये कन्फ्युजन नको. ठीक आहे. आता कुणाल नंतर काय म्हणते डू किंवा डज. आता कुणाल एकटाच आहे तर आपल्याला काय वापरायला इथे डज वापरावं लागेल. नंतर काय म्हणते नॉट नंतर काय म्हणते ऑब्जेक्ट. क्रिया कोणती करत आहे. कुणाल डज नॉट लिव्ह विथ मी. सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्हमधला फरक. पण कशामधला. प्रेझेंट टेन्स. क्रिया काय आहे चालू आहे. कुणाल माझ्यासोबत राहत नाही. सध्या माझ्यासोबत राहतो का कुणाल. नाही. कुणाल माझ्यासोबत जर राहत होता म्हटलं असतं तर आपला कशामध्ये दर्शवलं असतं भूतकाळ दर्शवला असतं. कुणाल माझ्यासोबत समोर राहीन असं जर म्हटलं असतं तर काय आलं असतं फ्युचर आलं असतं. ठीक आहे. आपण काय बघत आहोत प्रेझेंट टेन्स बघत आहोत. प्रेझेंट टेन्समधला पहिला अफर्मेटिव्ह नंतर दुसरा निगेटिव्ह. आता तिसरा आहे आपला इंटरॅगेटिव्ह म्हणजे काय आणि डबल इंटरॅगेटिव्ह म्हणजे काय हे पण बघून घेऊ आपण आता लगेच. नंतरचं उदाहरण आहे आपलं इंटरॅगेटिव्ह आणि डबल इंटरॅगेटिव्ह. आपण काय बघत आहोत प्रेझेंट इंडिफिनिट टेन्स. इथं कोणताही वेळ दिलेली नाही आहे. कोणतीही वेळ दिली नाही. ही अनिश्चित आहे. अनिश्चित काळासाठी काय तुम्ही खेळत आहात हे आपण आता बघू इंटरॅगेटिव्हमध्ये. काय तुम्ही खेळत आहात हे वाक्य कशामध्ये येईल इंटरॅगेटिव्हमध्ये. आता हे वाक्य कसं ओळखायचं. हे वाक्य ओळखायचं कसं आपल्याला. समोर फॉर्म्युला दिलेला आहे. पहिले डू किंवा डज सब्जेक्ट मेन वर्बचा पहिला फॉर्म नंतर ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता या वाक्याला तुम्हाला इंटरॅगेटिव्हमध्ये तुम्हाला इंटरॅगेटिव्हचं वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता फॉर्म्युला काय म्हणते आपला डू किंवा डज. डू कशासाठी वापरतो आपण प्लुरलसाठी जर वापरायचं असेल तर डू. नंतर डज कशासाठी वापरतो सिंग्युलरसाठी. आता वाक्यामध्ये काय तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही कधी म्हणतो आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर तुम्ही. हे काय तुम्ही अनेक वचन झालं तर डू येईल की डज येईल. तिथं येईल आपण डू येईल. नंतर काय येईल नंतर आपला सब्जेक्ट काय आहे तू. डू यू बरोबर आहे. नंतर काय मेन वर्बचा पहिला क्रिया कोणती घडत आहे खेळण्याची घडत आहे. ठीक आहे. तर खेळण्याची घडण्यासाठी आपल्याला काय म्हणावं लागेल डू यू प्ले. अशा प्रकारे हे वाक्य होते. आपल्याला काय करायचं डू आणि डजमध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं. इथं इंटरॅगेटिव्ह हा शब्द त्याच्या अनिश्चितमध्ये पण कन्फ्युजन होऊ नका. अनिश्चित म्हणजे काय जिथे आपण वेळ दिली नाही. हो मी आत्ता कंटिन्यू जर क्रिया जर चालू असेल तर आपण काय म्हणतो आपण कंटिन्यू. जर क्रिया ही परफेक्ट असेल क्रिया ही पूर्ण झालेली असेल जर इथे जर काय तुम्ही खेळणं झालेलं आहे असं जर म्हटलं असतं काय झालं मी आत्ता जस्ट खेळणं झालेलं आहे असं जर असतं तर आपल्याला काय दिलं असतं तिथं परफेक्ट आलं असतं. ठीक आहे. कंटिन्युअसमध्ये क्रिया चालू आहे असं दाखवलं असतं तर वाक्यामध्ये कोणतं येईल आपला कंटिन्युअस येईल. पण इथं काय म्हणले काय तुम्ही खेळत आहात हा प्रश्न विचारलेला आहे. इंटरॅगेटिव्ह इंडिफिनिटमध्ये अनिश्चित काळासाठी. तो आत्ताच खेळत आहे नंतर खेळत आहे असं कोणती गोष्ट सांगितलं तिथं काळ दाखवलेला नाही आहे. ठीक आहे. आपण त्याला काय म्हणू इंडिफिनिट म्हणू शकतो. आता नंतर आहे डबल इंटरॅगेटिव्हमध्ये पण असंच काय याचंच एक उदाहरण घेऊ. जसं की तू का रडत आहेस. क्रिया ही कशी रडण्याची ही कशी आहे चालू आहे. काळ दाखवत आहे का ती मदगापासून रडत आहे किंवा असं म्हणत आहे का ती नाही. तर ही आपल्या कशामध्ये येईल अनिश्चितमध्ये येईल. आता तू का रडत असेल आपल्याला याचंच इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंटरॅगेटिव्ह म्हटलं तर वाक्याच्या आखरीला क्वेश्चन मार्क आलाच. हे पण लक्षात ठेवायचं. तू का रडत आहेस. आता त्यासाठी याला आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर डबल इंटरॅगेटिव्हचा एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात येतो. इथं फक्त या वाक्यासमोर WH फॅमिली लागते. WH फॅमिली. त्याच्यानंतर सेम टू सेम जशाच तसं नंतर डू किंवा डज नंतर सब्जेक्ट नंतर मेन वर्बचा पहिला फॉर्म नंतर ऑब्जेक्ट. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची.
सॉरी फक्त डबल इंटरगेटिव्हमध्ये WHची फॅमिली समोर लागते. आता WH फॅमिली कोणती, जसं की व्हॉट, वेन, हू, या ज्या गोष्टी आल्या प्रश्न विचारण्याच्या त्या गोष्टी झाल्या आपल्या WH फॅमिली. ठीक आहे. आता डबल इंटरगेटिव्ह आणि इंटरगेटिव्हमध्ये पहिले फरक जाणून घेऊ. डबल इंटरगेटिव्हमध्ये काय आणि त्याच्या पहिले आपण याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करू. ठीक आहे. आता WH फॅमिली, तू का रडत आहेस. आता तू का रडत आहेस म्हटलं तर आता आपला फॉर्म्युला काय म्हणते, WH फॅमिली सुरुवातीला तर का म्हटल्यानंतर काय होते, काला आपण काय म्हणू शकतो, व्हाय म्हणू शकतो. नंतर डू किंवा डज, तू, वाक्य काय आहे, सिंग्युलर आहे. तर आपल्याला काय लक्षात येईल की इथे तू का रडत आहेस असं म्हटलं तरी तर डू येईल, सिंग्युलर म्हटलं डज येईल, व्हाय डज. ठीक आहे. जर इथं तुम्ही मी असतं तर इथं काय आलं असतं, डू आलं असतं. पण इथं काय दिलेलं आहे, तू दिलेलं आहे. आता बघा, तुम्ही का रडत आहात असं जर म्हटलं असतं तर आपल्याला इथं डू आला असता. डू आणि डजमध्ये कन्फ्युजन नका करू. आता इथं तुम्ही लिहिलं, मी तुम्हीच राहू देऊ. ठीक आहे. व्हाय डू, नंतर सब्जेक्ट कोणता येईल आपला, व्हाय डू यू क्राय, असं म्हणता येईल आपल्याला. व्हाय डू यू क्राय, तू का रडत आहेस, किंवा व्हाय डज यू क्राय असं पण म्हणू शकतो. हे झालं आपला डबल इंटरगेटिव्ह. आता इंटरगेटिव्ह आणि डबल इंटरगेटिव्हमध्ये एक फरक आहे. जर वाक्यामध्ये उत्तर यस किंवा नोमध्ये असेल, वाक्यामध्ये उत्तर यस किंवा नोमध्ये असेल तर आपल्याला तिथं काय म्हणता येईल, ते इंटरगेटिव्ह. आता हे वाक्य आहे, काय तुम्ही खेळत आहात, उत्तर काय येईल आपलं, हो किंवा नाही, यस किंवा नो येईल. तर तो वाक्य काय झालं आपला इंटरगेटिव्ह. जर वाक्याचं उत्तर तुम्ही का रडत आहात तर इथं यस किंवा नो येईल का, नाही. इथं आपल्याला ते सविस्तर सांगावं लागेल, तुम्ही का रडत आहात. तर मला टीचरनं पनिशमेंट केली म्हणून मी रडत आहोत, किंवा घरच्यांनी कल्ला केला म्हणून मी रडत आहोत. हे उत्तर आपल्याला येस किंवा नोमध्ये देता येत नाही. अशा वाक्याला आपल्याला काय म्हणता येईल, डबल इंटरगेटिव्ह म्हणता येईल. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा टॉपिक आहे आपला परफेक्ट. आता त्याच्यानंतरचा आपला पहिला इनडिफिनिट बघितला, आपण अनिश्चित बघितला. आत्ता बघू आपण कंटिन्युअसमध्ये. कंटिन्युअस म्हणजे काय, आता वाक्यातच त्याचा शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. कंटिन्युअस म्हणजे काय, कंटिन्यू, कोणतंही काम कंटिन्यू चालू असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, कंटिन्युअसमध्ये जवळ. म्हणजे आपण याला काय म्हणतो, तर चालू वर्तमान काळ. मराठीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळ, कोणतीही क्रिया जर आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये ती जर चालू दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणता येईल, चालू वर्तमान काळ, कोणतीही असो. आता मी येत आहे म्हणजे क्रिया कोणतीच आहे, येण्याची चालू आहे. येत आहे म्हणजे क्रिया कशी आहे, चालू येत आहे. आपल्याला याच गोष्टीला आपल्याला काय करायचं आहे, वाक्य हे होकारार्थी आहे. पहिलं आपण होकारार्थी वाक्य समजून घेऊ. होकारार्थी वाक्याचा हा फॉर्म्युला आहे, मी येत आहे. आत्ता बघा, अफर्मेटिव्ह हा होकारार्थी शब्दाचा वाक्याचा काय फॉर्म्युला आहे. पहिले सब्जेक्ट लावायचा, नंतर इज, ॲम, आर लावायचा, नंतर मेन वर्बचा पहिला फॉर्म, नंतर ING, नंतर ऑब्जेक्ट. बरोबर आहे. आता हे वाक्य आपल्याला काय करायचं आहे, मराठीमध्ये तयार करायचं आहे. तर मराठीमध्ये तयार करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, काय करायचं असेल आपल्याला, आता सब्जेक्ट इथं काय दिलेलं आहे, आय म्हणजे मी. ठीक आहे. म्हणजे इथं आपण आय लिहिला. ठीक आहे. वाक्य काय चालूमधलं आहे. आणि कंटिन्युअसमध्ये मग ते आपला प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये वाक्यामध्ये जर ING येत असेल तर तो समजायचा आपला चालू वर्तमान काळ. वाक्यामध्ये ING असतोच. हा आपला झाला शरीरातला एक प्रकारचं हृदय झालं. तसं आपल्या अफर्मेटिव्हमधलं असो किंवा निगेटिव्हमधलं असो, हे वाक्य काय झालं आपलं, प्रेझेंटमध्ये जर ING आलं तर आपल्याला ING हा काय झाला आपल्या वाक्यातला एक प्रकारचा हृदय झाला. शरीराचं सर्वोत्तम काम कशावर असते, हृदयाचं असते. जर वाक्यामध्ये ING असेल तर ते प्रेझेंट चालू वर्तमान काळामध्ये येतच नाही, त्याच्यामध्ये कंटिन्युटी दिसणारच नाही. त्यासाठी ING हा लक्षात ठेवायची. ठीक आहे. आय आला. आत्ता नंतर एकतर इज येईल, ॲम येईल किंवा आर येईल. तर इज कुठं वापरायचा, ॲम कुठं वापरायचा आणि आर कुठं वापरायचा. जर वाक्यामध्ये करता एक असेल, एकवचनी वाक्यामध्ये करता जर सिंग्युलर असेल तर तिथं काय वापरायचं आपल्याला, आर वापरायचा. ठीक आहे. ही गोष्ट तुम्ही परफेक्ट लक्षात असू द्या. सिंग्युलर असेल तर आपल्याला काय वापरायचं, तिथं आर वापरायचा. जर प्लुरल असेल
अनेक वचने असेल तर तिथं आपल्याला काय वापरायचं आहे, इज वापरायचा. ठीक आहे. आणि जर स्वतःबद्दल बोलायचं असेल किंवा माझ्याबद्दल जर बोलायचं असेल तर तिथं काय वापरायचं आपल्याला, ॲम वापरायचा. ठीक आहे, ॲम वापरायचा आयच्या समोर. ही गोष्ट तुम्हाला लक्षात असलीच पाहिजेत आणि ही लक्षात ठेवायची. आर कोठं वापरायचा, इज कोठं वापरायचा, ॲम कोठं. याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत. हॅव कोठं वापरायचा, हॅज कोठं वापरायचा, इज, ॲम, आर या गोष्टी कोठं वापरायच्या, याला आपण आर्टिकल म्हणत असतो. ठीक आहे. आता बघू आपण उदाहरणावर जाऊ. समजलं आपल्याला इज कोठं वापरायचा, आर कोठं वापरायचा, सविस्तर व्हिडिओ आपण नंतर बघणारच आहोत याच्यावर. ठीक आहे. आता नंतर इज, आय, नंतर काय येईल, ॲम. स्वतःबद्दल बोलत आहे वाक्य तर आपल्याला काय वापरायचा, ॲम वापरायचा. नंतर क्रिया कोणती घडत आहे, कमची. ठीक आहे. तर मेन वर्बला काय लागते, ING, म्हणजे आय एम कमिंग. क्रिया कोणती चालू आहे, घडण्याची चालू आहे. हे झालं आपलं होकारार्थीमधलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तसंच आपलं निगेटिव्ह वाक्य. निगेटिव्ह वाक्याला आपण कोणतं उदाहरण घेऊ शकतो, कोणतंही उदाहरण घ्या. वाक्य घेऊ आपण, मी तुझ्या सोबत येत नाही. ठीक आहे. वाक्य दिलेलं आहे आपल्याला निगेटिव्ह, कारण की इथं नकारार्थी काहीतरी नाही नकारार्थी कोणताही शब्द आला, नाही हा शब्द वाक्यामध्ये आला तर समजायचं आपण ते वाक्य काय निगेटिव्ह आहे. आता हे मी तुझ्यासोबत येत नाही, कोणतरी मला आत्ताच विचारलं, मी आत्ताच सांगत आहे, ते वाक्य काय कंटिन्युअसमध्ये आहे. तर मी तुझ्यासोबत येत नाही हे आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं असेल. आता निगेटिव्हचा फॉर्म्युला काय राहील आपला, पहिले घ्या सब्जेक्ट प्लस इज, ॲम, आर या तिन्हीपैकी कोणताही वापरू शकतो. नंतर मेन वर्बच्या पहिले आपल्याला नॉट लिहायचंच आहे. ठीक आहे. नॉट लिहिलं, नंतर मेन वर्बचा पहिला फॉर्म, नंतर ING, नंतर ऑब्जेक्ट. ह्या गोष्टी आपल्याला लक्षातच असल्या पाहिजेत. मी सांगत आहे ना तुम्हाला, 100%मधून जर 1% पाठांतर करायचं असेल तर ती गोष्ट ही आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तेव्हाच वाक्य तुम्हाला ग्रॅमॅटिकली व्यवस्थित लिहिता येईल. ठीक आहे. आता याचा सब्जेक्ट काय दिलेला आहे, मीला आपण लिहून घेऊ मीला आपण काय म्हणतो, आय लिहितो. तर आयच्या समोर काय लावायचा, इज लावायचा, ॲम लावायचा, काय आर लावायचा. मी काय बोलतो, माझ्याबद्दल बोलत आहे, मी तुझ्यासोबत येत नाही बोलत आहे, तर इथं आय लावला. आयसोबत काय येईल, ॲम येईल. इथं जर यू असता तर यू सोबत काय आला असतं, आर आला असता, यू आर. ठीक आहे. जर दुसऱ्यासोबत जर सिंग्युलर असेल तर तिथं आर आला असता. जर अनेक वचनी असेल तर VAR असतं, तर तिथं आपल्याला काय आलं असतं, इज आला असता. ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय ॲम. आता सोबत येत नाही, नंतर आय एम, नंतर काय लावायचं आपल्याला, नॉट समोर बघायचं. या समोरच्या फॉर्म्युल्यानुसार चाललो आपण. नंतर मेन वर्बची पहिली प्रक्रिया, याच्यामध्ये क्रियापद कोणता आहे, सोबत येण्याला आपण काय म्हणू शकतो, सोबत येण्याला आय एम नॉट कमिंग. ऑब्जेक्ट कोणता आहे, तुझ्यासोबत. क्रिया दुसऱ्यावर घडत आहे, कमिंग विथ यू, असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. कशाच्या आधारे, आपण समोरच्या फॉर्म्युल्याच्या आधारे. हे फॉर्म्युले सर्व एका नोटबुकमध्ये नोट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नंतर व्हिडिओ रिपीट करायची गरज पडणार नाही. हे फॉर्म्युले तुम्ही लर्न केले की कोणतंही मराठीमधलं वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये सहजपणे करू शकता. आणि निगेटिव्ह काय, अफर्मेटिव्ह काय, हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता त्याच्यानंतर आहे आपला इंटरॅगेटिव्ह. आता नंतर प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपल्याला काय बघायचं, इंटरॅगेटिव्ह म्हटलं तर वाक्यात प्रश्नार्थक चिन्ह आलंच. ठीक आहे. आता इंटरॅगेटिव्ह काय म्हणते, काय तो त्याच्या घरी जात आहेत, क्रिया कोणती चालू आहे, कंटिन्यूमध्ये आहे. काय तो त्याच्या घरी जात आहे. जाणाऱ्या व्यक्तीला आपण एखादं दुसऱ्या व्यक्तीने काय विचारलं, काय तो त्याच्या घरी जात आहे. आपण आता याला काय करायचं, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात असणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. आता इज, ॲम, आर किंवा सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब, नंतर ING, नंतर ऑब्जेक्ट. ठीक आहे. शब्द तेच राहतील, फक्त अलटापलटी झालेली आहे, कारण की वाक्यामध्ये काय केलेलं आहे, प्रश्नार्थक म्हणजे प्रश्न विचारला गेलेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे सुरुवातीला इज, ॲम, आर वापरायचं आहे. काय तो. ठीक आहे. तोसाठी आपल्याला काय वापरावं लागेल,
काय तो किंवा तो अनेक वचनी सांगितला. ठीक आहे, आपण हे तिसऱ्याबद्दल म्हणत आहे. ठीक आहे, आपण तिथं इज वापरू शकतो. इज ही सब्जेक्ट कोणता आहे तो, त्याच्यावर कारण की आपण तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोललो तरी इज वापरायचं. इज ही. नंतर काय सांगितलं आपल्याला, मेन वर्ब सांगितलेला. मेन वर्बचा पहिला फॉर्म, याच्यातला वर्ब कोणता आहे, क्रिया कोणती घडत आहे, घरी जाण्याची घडत आहे. तर आपल्याला काय म्हणावं लागतं, जाण्याला गोचा पहिला फॉर्म. ठीक आहे, नंतर ING वापरायचा. गोईंग टू होम म्हणू शकतो. गोईंग त्याच्या घरी जात आहे, गोईंग हर होम. इज ही गोईंग हर होम असं म्हणू शकतो. हे झालं आपल्याला इंग्लिशमध्ये त्याचं कन्वर्टर. नंतर डबल इंटरगेटिव्ह आणि इंटरगेटिव्हमध्ये काय फरक आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. वाक्याचं उत्तर जर येस आणि नोमध्ये आलं तर काय झालं आपला इंटरगेटिव्ह. जर वाक्याचं उत्तर सविस्तर येत असेल तर ते काय झालं आपला डबल इंटरगेटिव्ह. आता एकदा पुन्हा दुसरं उदाहरण बघू. तुम्ही आज रात्री कुठे जात आहात. जर वाक्य असेल तुम्ही आज रात्री कुठे जात आहात. ठीक आहे, वाक्यात प्रश्नार्थक चिन्ह, इंटरगेटिव्ह आणि डबल इंटरगेटिव्ह अजून एक साम्य, फॉर्म्युला सेम राहतो. फक्त सुरुवातीला काय राहते, WH फॅमिली लागते. बाकीचा हा फॉर्म्युला सेम टू सेम. इंटरगेटिव्हचा काय जास्त फॉर्म्युले लर्न करायची गरज नाही. इंटरगेटिव्ह एकचा फॉर्म्युला लक्षात असला तर डबल इंटरगेटिव्हचा फक्त समोर काय करायचा, WH फॅमिली लावायची. आता बघू आपण हे वाक्य कन्वर्ट करून बघू आपल्या याच्यामध्ये डबल इंटरगेटिव्हमध्ये. तर इथं काय, तुम्ही आज रात्री कुठे हा शब्द प्रश्न विचारण्याचा आहे. कुठे म्हणजे काय होते, आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, वेअर म्हणू शकतो. ठीक आहे, जसंच तसं तुम्ही आज, वाक्य काय आहे, अनेक वचनी आहे बरोबर आहे. तर तिथं आपल्याला काय सांगावं लागेल, इथं वेअर आर लावावा लागेल. वेअर आर, कारण की वाक्यात अनेक वचने आहे. मी पहिले सांगितलं ॲम कुठं वापरायचा, आर कुठं वापरायचा. स्वतःबद्दल असेल तर आर वापरायचा, अनेक वचनी असेल तर अनेक वचनी असेल तर आर वापरायचा, आणि एक वचनी असेल दुसरा समोरचा व्यक्ती तर काय वापरायचा, इज वापरायचा. ही गोष्ट मी तुम्हाला अगोदर सांगितलेलीच आहे. ठीक आहे, वेअर आर नंतर काय सब्जेक्ट, वेअर आर यू. नंतर काय दिलेलं आहे, सब्जेक्टच्या नंतर मेन वर्ब, क्रिया कोणती घडत आहे, जाण्याची घडत आहे बरोबर आहे. तर जाण्याला आपण काय म्हणू शकतो, गो. नंतर काय लावायचं, गोला ING लावली. नंतर ऑब्जेक्ट काय म्हणते, कोणावर घडत आहे, कुठे कधी घडत आहे, रात्री घडत आहे. तर तो झाला ऑब्जेक्ट आपल्याला काय म्हणते, टू नाईट म्हणजे आज रात्री, टू नाईट. झालं आपलं वाक्य तयार. ठीक आहे, वेअर आर यू गोईंग टू नाईट, तुम्ही आज रात्री कुठे जातात. फक्त इज ॲम आर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, वाक्यातनी जर अनेक वचनी असेल तर काय वापरायचा, आर वापरायचा. वाक्यात जर समोरचा व्यक्ती एक वचनी असेल, समोरचा वाक्य एक नाही, किंवा तू, तो, ती या गोष्टी असेल तर इज वापरायचा. जर वाक्य स्वतःबद्दल असेल तर काय वापरायचं, आपल्याला आय वापरायचं. या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, लक्षात असू द्यायच्या आहेत. ठीक आहे, आता समोरचा टाईप बघू आपण. प्रेझेंट कंटिन्युअस झाला. आता नंतर बघू आपण परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण याच्यानंतर बघू. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स का, मी परफेक्ट टेन्स तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. जर वाक्य परिपूर्ण असेल, क्रिया पूर्ण झालेली असेल पण ती चालूमध्ये दाखवत असेल. आता जसं की मी कोणाच्या इथे जर जाऊन विचारलं काय करत आहेस, तू, आता मी जर घरी असताना जेवण करत असेल आणि दुसरा कोणता तरी व्यक्ती आला, मी त्याला काय म्हणेल, तू थोडंसं जेवण कर ना. तर समोरचा व्यक्ती उत्तर काय देईल, मी जेवण केलं आहे. ठीक आहे, मी जेवण केलं आहे. या वाक्याला आपल्याला काय म्हणू शकतो, क्रिया तर पूर्ण झालेली आहे पण समोरच्याची चालू आहे. ठीक आहे, क्रिया पूर्ण झाली आहे पण ती कोणती आहे, वर्तमानात झालेली आहे. मी आत्ताच जेवण केलं आहे ह्या समोरच्याचं उत्तर असेल. त्या ठिकाणी आपल्याला त्याला काय म्हणू शकतो आपण,
प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याचा फॉर्म्युला काय म्हणते आपल्याला, सब्जेक्ट हॅज हॅव, हॅज किंवा हॅव, मेन वर्बचा तिसरा फॉर्म. जर क्रिया ही पूर्ण झालेली असेल तर वर्बचा हा आपला तिसरा फॉर्म लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये. जर क्रिया पूर्ण झालेली असेल तर नंतर ऑब्जेक्ट लागतो. आता या फॉर्म्युलेच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, हे तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहे हे वाले फॉर्म्युले. ठीक आहे, हे वाले फॉर्म्युले तुम्हाला काहीतरी गोष्टी पाठच करून ठेवायचे आहेत. फक्त पाठ कधी होतील व्यवस्थित, तुम्ही ते वाक्य समजून घेतल्यानंतर. ठीक आहे, सब्जेक्ट काय दिलेलं आहे आता, आय. आता इथे आय दिलेला आहे, नंतर इथं हॅज लावायचा काय हॅव लावायचा, हॅज लावायचा की हॅव लावायचा, या गोष्टी आपल्याला कन्फ्युजन. आता एक लक्षात ठेवा, हॅज आणि हॅवमध्ये काय फरक आहे, काय फरक आहे ते बघा. हॅज काय आपला लहान शब्द आहे, लहान शब्द आहे, ट्रिकनुसार जर लक्षात ठेवायचं. हॅजला आपल्याला लहान शब्द आहे तर लहान्याला काय करायचं आपण एकवचनी. जिथे वाक्यामध्ये एकवचनी असेल तिथं सिंग्युलर, तिथं काय लावायचं आपल्याला हॅव लावायचा. ठीक आहे, जर इथं आम्ही जेवण केलं असेल एकवचनी असेल तर सिंग्युलर, आणि हॅव जर प्ल्युरल असेल तर काय लावायचं आपल्याला हॅव लावायचं. ठीक आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर वाक्यात माझ्याबद्दल जर बोलत असेल तरीही सुद्धा हॅव लावायचा. किंवा वाक्यामध्ये जर आय असेल आणि क्रिया ही प्रेझेंट परफेक्टमध्ये असेल तर हॅव समोर आय नंतर पण हॅवच लावायचा. ठीक आहे, फक्त आय सोडला तर हॅज आणि हॅवमधला हा मोठा फरक लक्षात घेऊन. हॅज कशासाठी वापरतो आपण सिंग्युलरसाठी, हॅव कशासाठी वापरतो प्ल्युरलसाठी. वाक्यात अनेक वचनी असेल तर आपण प्ल्युरल वापरायचा. आणि हॅजमध्ये कसं, जर आयच्या जागी तू जर असतं तर आपण इथं यू हॅज असं लावलं असतं. ठीक आहे, पण आपल्याला इथं वाक्यामध्ये काय दिलं, मी जेवण केलं आहे. तर वाक्य तयार करू पहिले काय म्हणतात आता बघा, आता वाक्य माझ्याबद्दल बोलत आहे तर आपल्याला काय लागेल इथं हॅव. ठीक आहे, नंतर केलं आहे, आणि जर केलं आहे जेवण केलं आहे आपण त्याला काय म्हणू शकतो, इट हा पहिला फॉर्म आहे आणि इटन हा तिसरा फॉर्म आहे, वाक्याचा तिसरा फॉर्म. आय हॅव इटन फूड. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. हॅज, हॅव, ॲज, इम, आर अशा प्रकारच्या आर्टिकलवर एक नवीन व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला, तर तो नंतर बनवणारच आहे. पण सध्याच्या बेसिकसाठी ही गोष्ट लक्षात राहू द्या, हॅज कुठं वापरायचा आणि हॅव कुठं वापरायचा, इज कुठे वापरायचा, ॲम कुठं वापरायचा आणि आर कुठं वापरायचा. ठीक आहे, हॅज कुठं वापरायचा, शब्द छोटा आहे तर कशासाठी वापरतो आपण सिंग्युलरसाठी. हॅव हा शब्द काय मोठा आहे 4 अंकी आहे तर तो प्ल्युरलसाठी वापरायचा. पण काय सोडून जर माझ्याबद्दल जर बोलायचं असेल तरी पण आपल्याला काय लावायचं तिथे हॅज लावायचा. ठीक आहे, जर तिथं यू असेल तर यूच्या समोर आपल्याला हॅज लावायचा. ठीक आहे, मी जेवण केलं आहे, तू जेवण केलं आहे असं जर वाक्य असेल तर ते वाक्य काय येईल, फक्त इथं हॅवच्या जागी इथं हॅज येईल आणि आयच्या जागी यू येईल. यू हॅज इटन फूड, तू जेवण केलं आहे का असं याचा अर्थ होते. ठीक आहे, आता तेच फॉर्म घेऊ आपण निगेटिव्हमध्ये आपल्याला काय म्हणेल, मी जेवण केलं नाही असं जर आपण वाक्याला म्हटलं, मी जेवण केलं नाही, ही गोष्ट आपण काय करू नकारार्थीमध्ये घेतली. आता नकारार्थीमध्ये जर आपल्याला तयार करायचं तर मी काय सांगितलं, वर्बच्या पहिले आपल्याला काय करायचं नॉट लावायचं, बाकी जशाच तसं. नंतर सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव नंतर मेन वर्बच्या पहिले काय करायचं आपल्याला नॉट लावायचं जर नकारार्थी शब्द असेल तर. नंतर मेन वर्बचा तिसरा फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट. हे शब्द हा झाला आपला त्याचा फॉर्म्युला. अफर्मेटिव्हचा आपण लक्षात ठेवला की निगेटिव्हचा आपोआप येते. जर आपण इंटरगेटिव्हचा लक्षात ठेवला तर डबल इंटरगेटिव्हचा आपोआपच येते, हे लक्षात ठेवा. आता हे आपण मी जेवण केलं नाही ही गोष्ट आपण इंग्लिशमध्ये लिहू. आता आय लागतो, नंतर आयच्या समोर काय येईल आपल्याला हॅव येईल. नंतर क्रियापदाच्या समोर आपल्याला काय करायचं आहे नॉट लावायचं आहे. नंतर हॅव नॉट इटन फूड अशी गोष्टी आपल्याला करता येतात. हा झाला अफर्मेटिव्ह, हा निगेटिव्ह. आता बघू आपण इंटरगेटिव्ह आणि डबल इंटरगेटिव्ह.
आता नंतर आपला आहे इंट्रागेटिव्ह. इंट्रागेटिव्ह म्हटलं तर वाक्यामध्ये काय आला, प्रश्नार्थक चिन्ह आला. आत्ता जसं आपण बघितलं अफर्मेटिव्हमधलं नाही काय अजून इंट्रागेटिव्ह. अफर्मेटिव्ह लक्षात असलं तर बाकीचं तुम्हाला सगळेच लक्षात येईल. अफर्मेटिव्हमधले आपण काय सांगितलेलं आहे फॉर्म्युला, अफर्मेटिव्हमध्ये सब्जेक्ट प्लस हॅज हॅव नंतर काय सांगितलं, मेन वर्बचा तिसरा फॉर्म नंतर ऑब्जेक्ट. हा आपण काय अफर्मेटिव्ह सुरुवातीला नाही का प्रेझेंट परफेक्ट टेन्समधला पहिला फॉर्म्युला आपण हा जर लक्षात ठेवला तर बाकीचे सर्व फॉर्म तुम्हाला लक्षात येईल. नंतर निगेटिव्हमधला काय येईल, निगेटिव्हमधली काय येईल, फक्त वर्बच्या पहिले नॉट लागेल. म्हणजे आपला फॉर्म्युला काय येईल, सब्जेक्ट प्लस हॅज हॅव नंतर नॉट नंतर मेन वर्बचा तिसरा फॉर्म नंतर ऑब्जेक्ट. हा झाला आपला निगेटिव्ह. नंतर तसंच आपला इंट्रागेटिव्हमध्ये कसं लक्षात ठेवायचा, इंट्रागेटिव्हमध्ये कसं फक्त हॅज आणि हाव हा समोर घ्यायचा कोणत्या याच्यामध्ये, मग ते असो इंडिफिनिटमध्ये असो, परफेक्टमध्ये असो किंवा प्रेझेंटमध्ये असो. हॅव आणि हॅव समोर घ्यायचा. नंतर वाक्य जशास तसं ठेवायचं. नंतर सब्जेक्ट नंतर मेन वर्बचा तिसरा फॉर्म नंतर ऑब्जेक्ट. नंतर डबल इंट्रागेटिव्हमध्ये आपण काय सांगितलेलं आहे, फक्त सुरुवातीला WH फॅमिली लावायची, WH फॅमिली. नंतर हे वाक्य जशास तसं, नंतर WH फॅमिली नंतर हॅव नंतर सब्जेक्ट झाला, नंतर मेन वर्बचा तिसरा फॉर्म नंतर ऑब्जेक्ट. ह्या गोष्टी ह्या फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहू द्यायचे. फक्त ट्रिकमध्ये अफर्मेटिव्ह लक्षात ठेवला ते 3 आपोआप लक्षात राहतील. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. आता बघू आपण, हे झालं इंट्रागेटिव्हमध्ये काय झालं, काय तू. आता हॅव कुठं वापरायचा नाही, हॅज कुठं वापरायचा. मी काय सांगितलं, हॅज शब्द कसा आहे, लहान आहे तर तू, इथं यू आलं, यू वाक्य तू एकेरी शब्द आहे म्हणजे काय, एकवचनी आहे. यू हॅज लिहू शकतो आपण, यू हॅज. नंतर समोर काय सांगितलेलं आहे आपल्याला, सब्जेक्ट काय सांगितलेलं आहे, हॅज. ठीक आहे, हॅज सांगितला. नंतर इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, सब्जेक्ट काय सांगितलेलं आपल्याला, यू. बरोबर आहे, हॅज यू. नंतर काय सांगितलेलं, मेन वर्बचा तिसरा फॉर्म काय, क्रिया कोणती घडली, जिंकण्याची. ही हॅज यू वन द मॅच. आपण असं लिहू शकतो याच वाक्याला. हे झालं इंट्रागेटिव्ह. तसं डबल इंट्रागेटिव्ह सेम टू सेम, फक्त वाक्य थोडंसं चेंज होईल, वाक्यामध्येच बदल राहील. डबल इंट्रागेटिव्हमध्ये काय लागेल आपल्याला, फक्त सुरुवातीला WH फॅमिली, हॅजच्या समोर जर WH फॅमिली असेल तर तो झाला आपला डबल इंट्रागेटिव्ह. काय तू मॅच जिंकलीस, आणि तू मॅच कशी जिंकलीस, तू मॅच कशी जिंकलीस असं जर विचारलं, कशी जिंकली, ते आपल्याला येस आणि नोमध्ये येईल का, नाही. तर तो येईल आपल्याला सविस्तर सांगायला, ते वाक्य राहील आपला डबल इंटरेगेटिव्ह राहील. जसं की आता याचं, तू मॅच कशी जिंकलीस असं जर म्हटलं तर आपण कशी जिंकलीस हे झालं आपलं डबल इंटरेगेटिव्हचं वाक्य. हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये टाईप करून तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे, आता याच्यानंतर बघू आपण आखरीचा पार्ट परफेक्ट कंटिन्युअसमध्ये. आता आपला चौथा आणि आखरी टाईप आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता सुरुवातीला नाही का आपल्याला त्याचा काय करायचं आहे, अर्थ जाणून घ्यायचा आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय आहे आणि कसं आहे. ठीक आहे, ज्या वाक्यामध्ये क्रिया कधीपासून घडत आहे, सुरुवातीचा पॉईंट ज्या वाक्यामध्ये आपल्याला माहीत असेल पण तो चालू आहे, ज्या वाक्यामध्ये सुरुवातीचा पॉईंट म्हणजे क्रिया ही कधीपासून घडत आहे, ज्या वाक्यामध्ये माहीत असेल पण ती क्रिया कशी आहे, चालू आहे, या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे कधीपासून घडत आहे, परफेक्ट आणि कंटिन्युअस म्हणजे चालू. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचा हा फॉर्म्युला आहे. सब्जेक्ट हॅज किंवा हॅव. हॅज कुठं वापरायचा, हॅव कुठं वापरायचा मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. हॅज हा सिंग्युलरसाठी, हॅव हा प्लुरलसाठी, एक्सेप्ट आय.
ठीक आहे. आयसाठी आपण हॅव वापरतो, नंतर हॅव वापरतो, नंतर बीन मेन वर्बचा पहिला फॉर्म, नंतर ING कारण की क्रिया काय आहे कंटिन्युअसमध्ये आहे, वाक्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नंतर सिन्स कुठे वापरायचा आणि फॉर कुठे वापरायचा, सिन्स किंवा फॉर वापरायचा. ठीक आहे. आता सिन्स कुठे वापरायचा, जर आपल्याला सुरुवातीचा पॉईंट आपल्याला माहीत असेल कधीपासून चालू आहे, तर तिथं काय वापरायचं आपल्याला सिन्स वापरायचा, सिन्स वापरायचा. ठीक आहे. जर सुरुवातीचा पॉईंट आपल्याला माहीत नाही, निश्चित नाही, तिथे आपल्याला काय वापरायचा फॉर वापरायचा. कसं तुम्ही या उदाहरणावरून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आता मी सकाळपासून शिकवत आहे, मी शिकवत आहे, मी शिकवत आहे, हे जर वाक्य असतं तर कशामध्ये आलं असतं कंटिन्युअस परफेक्ट. शिकवत आहे क्रिया कशी आहे शिकवण्याची काय आहे चालू आहे, मी मुलांना शिकवत आहे, मी मुलांना शिकवत आहे, हे वाक्य कशामध्ये येईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये येईल कारण की क्रिया ही शिकवण्याची चालू आहे. पण मी थोडं वाक्यात बदल करतो की मी सकाळपासून शिकवत आहे, मी सकाळपासून शिकवत आहे, तर वाक्य कोणतं येईल आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या दोनमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही कारण की प्रत्येक जणाला असं वाटतं की याचे प्रेझेंट टेन्सचे 3च टाईप आहेत, पण 3 नाही आहेत, एक 4 टाईप आहेत. ठीक आहे. एक इंडेफिनिट, एक तर परफेक्ट, नंतर कंटिन्युअस, नंतर परफेक्ट कंटिन्युअस. ठीक आहे. आत्ता आपल्याला बघायचं मी सकाळपासून शिकवत आहे कारण की क्रिया कधीपासून चालू आहे आपल्याला माहीत आहे, म्हणजे वाक्य कोणतं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आता आपल्याला फॉर्म्युल्यानुसार नाही का आपण चालू फॉर्म्युल्यानुसार हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये तयार करून बघू. आता मी काय दिलेलं आहे, आता मीला आपण काय म्हणतो आय जर असेल तर काय वापरायचं आपल्याला हॅव वापरायचं. ठीक आहे. हॅव कुठं वापरायचा, एकतर जिथे आय असेल तिथे किंवा प्लुरल असेल तिथे. ठीक आहे. समोरची व्यक्ती स्वतःसाठी काय वापरतो पण हॅव, आय हॅव बरोबर. नंतर बीन, आय हॅव अ बीन. ठीक आहे. मेन वर्बचा पहिला फॉर्म शिकवण्याला आपण काय म्हणतो क्रिया कोणती चालू आहे शिकवण्याची, नंतर टीच, टीच. ठीक आहे. टीच करू शकतो, नंतर समोर काय लागायचं टीचिंग ING लावू शकतो. ठीक आहे. नंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय म्हणता येईल आपल्याला कधीपासून म्हणजे सकाळपासून. ठीक आहे. सकाळपासून टीचिंग सिन्स मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग कारण की आपल्याला क्रिया कधीपासून चालू आहे ते माहीत आहे, तर तिथे आपल्याला क्रिया कधीपासून सुरुवातीचा पॉईंट ज्या गोष्टीला माहीत आहे तिथं लावायचं आपल्याला काय लावायचं सिन्स, सिन्स. ठीक आहे. प्रत्येक दुकानावर काय लिहून राहते, आता एखादं मोठे शॉप असेल जगन्नाथ गुरु पेडणेकर हे एक मोठं ज्वेलर्स आहे, त्या ज्वेलर्सवर लिहून राहते 1958 आणि समोर लिहिते सिन्स, म्हणजे तेव्हापासून ते दुकान काय आहे चालूच आहे, पण अजूनही चालूच आहे. ठीक आहे. तिथं काय लावायचं सुरुवातीचा पॉईंट जर माहीत असेल तर तिथं लावायचा सिन्स. नंतर बघू आपण तो 2 दिवसापासून प्रयत्न करत आहे. आता इथे आपल्याला फिक्स टाईम माहीत नाही, आता इथे आपल्याला तारीख दिलेली आहे का नाही, वेळ दिलेली आहे का नाही दिलेली आहे, फक्त आपल्याला काय सांगितलं तो 2 दिवसापासून प्रयत्न करत आहे, 2 दिवसापासून प्रयत्न करत आहे, पण त्याचा फिक्स टाईम माहीत आहे का, तर अशा ठिकाणी आपल्याला काय लावायचं आहे फॉर लावायचं. आता याच गोष्टी आपण इंग्लिशमध्ये तयार करू. तोला आपण काय वापरू ही, आता तो हा काय झाला एकवचनी झाला, ही हॅज. ठीक आहे. हॅव लागेल का तिथं, हॅव हा प्लुरलसाठी वापरतो, इथं हॅज. ठीक आहे. एकवचनीसाठी आपण काय लावू शकतो हॅज लावू शकतो, हॅज बीन. नंतर मेन वर्बचा पहिला फॉर्म प्रयत्न, प्रयत्नाला आपलं काय म्हणू शकतो ट्राय लिहू शकतो, ट्राय. नंतर ING समोर लक्षात ठेवा इथं ING प्लस नंतर ऑब्जेक्ट काय ही हॅज बीन ट्राईंग फॉर 2 days. आपण असं या वाक्याला कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. आपल्याला आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कशाला म्हणतात, नंतर प्रेझेंट टेन्स म्हणजे कशाला म्हणतात या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्या, त्याच्यामधले 4 टाईप समजले, त्याच्यातून प्रेझेंट परफेक्ट टेन्सला काय म्हणतात, नंतर इंडेफिनेटला काय म्हणतात, परफेक्टला काय म्हणतात आणि कंटिन्युअसला काय म्हणतात, ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजल्या. ठीक आहे. यासाठी तुम्हाला सरावाची खूप आवश्यकता आहे आणि तुम्हाला हे फॉर्म्युले एका नोटवर लिहून ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी अजून सोपं जाईल. ठीक आहे. इंडेफिनेटमध्ये काय सांगितलं मी अनिश्चित, आपल्याला कार्य चालू आहे
ते कधी संपेल काय संपेल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते, ते कार्य हे अनिश्चित असते. या गोष्टीला आपण काय म्हणतो, इनडिफिनिट. परफेक्ट काय म्हणते, परफेक्ट टेन्स काय म्हणते आपल्याला, की कार्य हे पूर्ण झालेलं आहे, नुकतंच हे पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. नंतर कंटिन्युअस म्हणजे कार्य हे चालू आहे. नंतर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे हे कार्य कधीपासून चालू आहे हे दाखवते. या 4 गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकल्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या समजेल. जर काही जरी अडचण असली तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा की ही गोष्ट मला समजत नाही, किंवा माझ्या पर्सनल नंबरवर मेसेज केला तरीही चालेल. व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा टेलिग्रामला मेसेज करा. जर काही कोणत्याही गोष्टीची अडचण असली तर मी कधीही तुम्हाला त्या गोष्टीचं सोल्युशन करून सांगू शकतो. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, त्याचे किती टाईप आहेत, त्याचे सब टाईप, ह्या पूर्ण विषय आपण सखोल त्याचा अभ्यास केलेला आहे. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर जर व्यवस्थित सराव केला तर प्रेझेंट टेन्सवर कोणतीही तुम्हाला अडचण जाणार नाही, हे मी निश्चितपणे सांगतो. आजचं सेशन आपण इथेच संपवू. धन्यवाद. आता आणि अजून उद्याला आपला प्रेझेंट टेन्स नंतर दुसरा येईल आपला पास्ट टेन्स. उद्याचा सेशन राहील आपला पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजे काय, ठीक आहे, किंवा फ्युचर टेन्स, दोन्हीपैकी एक सेशन आपण उद्याला घेऊ. त्यासाठी चॅनलला काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्लिशचे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला व्यवस्थितरित्या आली पाहिजेत. ठीक आहे. धन्यवाद.